आणि आता बातमी आहे जरांगे पाटलांची। 20 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाचा रोडमॅप जरांगेंनी सांगितलेला आहे। अंतरवाली सराटीहून मराठ्यांचा ताफा कशा पद्धतीने मुंबईमध्ये येणार पाहूया त्याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट। जीव गेला तरी माघार नाही। मराठा समाजाला शब्द सरकारला सुद्धा आता माघारी नाही। तुम्ही आम्हाला गोळ्या बी घातल्या तिथं सरकारनं मुंबईत तरी माघार नाही म्हणजे नाही। सरसकट मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी 20 जानेवारीपासून अंतरवाली सराटी ते मुंबईचा प्रवास कसा असेल याची विस्तृत माहिती दिली। मुंबईचा मार्ग नेमका कसा असेल त्यावर एक नजर टाकूया। अंतरवालीहून सकाळी 9 वाजता जरांगे पाटील निघणार। पुढे शहागड मार्गे गेवराई, नंतर पाडळसिंगी मार्गे ताफा पाथर्डीला पोहोचणार। नंतर तिसगाव करंजी घाट मार्गे मराठे अहमदनगरला पोहोचतील। त्यानंतर केडगाव सुपा मार्गाने शिरूर, शिक्रापूर, नंतर मराठे आपापल्या वाहनांनी पुण्यातल्या रांजणगावात येतील। रांजणगावानंतर वाघोली, पुण्याच्या शिवाजीनगरमधून मराठ्यांचा ताफा पुढे मुंबई पुणे हायवेवर येईल। इथून पुढे लोणावळा, पनवेल मार्गे नवी मुंबईच्या वाशीत मराठे एकवटतील। नंतर चेंबूर मार्गे मराठे मुंबईतल्या आझाद मैदानात जमा होतील। अंतरवालीतून 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता निघणार। शहागड मार्गे गेवराई म्हणजे बीड जिल्ह्यात आपण प्रवेश करतो जालना जिल्ह्यातून। पाडळसिंगी मार्गे मादळमोई, तांदळा, मातोरी, खरवंडी मार्गे म्हणजे आपण बीड जिल्ह्याच्या हद्दीतून नगर जिल्ह्याच्या हद्दीत जातोय आपण। पाथर्डी, तिसगाव, करंजी घाट मार्गे अहमदनगर मार्गे केडगाव, सुपा मार्गे शिरूर मार्गे शिक्रापूर रांजणगाव मार्गे वाघोली, खराडी बायपास मार्गे सरळ चंदननगर मार्गे आपण पुढं पुणे शिवाजीनगरहून मुंबई पुणे हवेला पण लागतोय। लोणावळा मार्गे पनवेल मार्गे आपण वाशी, चेंबूर मार्गे आझाद मैदानाला जातो। तब्बल 3 कोटी मराठे मुंबईत धडकतील असा दावा जरांगेंनी केलाय। अंतरवालीहून निघालेल्या ताफ्यात मार्गामार्गांमध्ये मराठे जोडले जातील। त्यामुळे मिठापिठापासून सोबत काय काय साहित्य घ्यायचं, वाहनांमध्ये कशी व्यवस्था करायची हेही जरांगेंनी सांगितलंय। ज्या रस्त्यावरून आम्ही जातोय आता त्या रस्त्यामध्ये जे गावं यायला लागलेत त्या गावांनी चालणाऱ्या लोकांना साध्या रस्त्यात पाणी काय जे तुम्हाला शक्य असेल ते आपण व्यवस्था करा। आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो, जर एखाद्या गावात किंवा रस्त्यानं चालताना व्यवस्था नाही झाली तर आपण ज्या तुकडीत आपल्याला नेमून दिलंय याच्यासाठी तुकड्या नेमून दिल्या की कुठं काही नसल झाले एखाद्या गावात व्यवस्था तर आपल्या वाहनामध्ये आपण सगळं सोबत घेतलेलं आहे। वाहन उभा करायचे, त्याच वाहनाच्या ठिकाणी स्वयंपाक करायचा आहे, आपण तिथं जेवण करायचे, जेवण झाले की परत निघाले। जे वाहन आहे आपलं शक्यतो त्याला घर बांधवा, म्हणजे थंडीचं पावसाचं टेन्शन आहे, शक्यतो त्याला घरच बांधवा की आपल्या घरासारखं पॅक बघ। शक्यतो आपल्याला काहीच करण्याची वेळ येणार नाही, म्हणजे नाश्त्याची नाही, जेवणाची नाही, शक्यतो असं दिसतंय। गावागावातले शेजारचे शेकडो गावं एकत्र येऊन ते रस्त्यात व्यवस्था करणार आहेत। आपल्यासोबत सरपंच बी राहू द्या, चुली पण राहू द्या, आंघोळे करण्यासाठी भांडे पण राहू द्या, बकेट पण राहू द्या, जेवणासाठी ताटं राहू द्या, त्याचबरोबर तांब्या सुद्धा राहू द्या, पाणी पिण्यासाठी आपल्या वस्तीनं सज्ज राहा। मराठा आरक्षणासाठी अंतरवालीतून सुरू झालेलं आंदोलन आता मुंबईपर्यंत येणार आहे। अर्थात मुंबईत उपोषण न करण्याचं आवाहन सरकारनं जरांगेंना केलंय। मात्र 24 डिसेंबरपर्यंत सरकारनं वेळ घेऊनही सरसकट आरक्षण न दिल्यानं राजधानीतच आमरण उपोषणाचं हत्यार जरांगेंनी उपसलंय। पण त्याचवेळी आपण चर्चेसाठी तयार आहोत, पण यापुढे 1 तासही वेळ वाढवून देणार नाही असा इशाराही जरांगेंनी दिलाय। चर्चेचे दार जाहीरपणानं बीडमध्ये सांगितलेले चर्चेचे दार खुले, कारण चर्चेशिवाय मार्ग निघणार नाही। पण वेळ मात्र 1 घंटा बी मिळणार नाही, हे याच्यावरती आम्ही ठाम आहेत। 1 तास सुद्धा यांना वेळ मिळणार नाही। आम्ही मुंबईकडे निघालोत। मराठ्यांची ताई एवढी मोठी धडक असणारी शांततेची भारतानं आणि देशानं आणि जगानं कधीच बघितले नसेल। इतका मराठा एकवटलेला तुम्ही 4-5 दिवसाच्या नंतर बघा, मराठ्यांची मुंगी सुद्धा शिरता येणार नाही मराठ्यांच्या पायी रॅलीच्या मध्ये। इतके प्रचंड संख्येने करोडोंना मराठा बाहेर पडणार।
ही शेवटची फाईट आहे. आपण सरकारला वेळ पण दिला, हे पण केलं. मुंबईत इतक्या ताकदीनं धडक द्यायची की मुंग्यासारखे मराठे मुंबईकडे आले पाहिजेत. कोणीही शब्द मोडायचा नाही एकमेकाचा. मी समाजाचा नाही आणि समाजाला सांगितलेलं समाजानं सुद्धा नाही. शांततेत करोडोच्या संख्येनं मराठ्याने मुंबईत यायचं आणि आरक्षणच घेऊन यायचं. हे शेवटचं आहे. सरकारसमोर दोनच पर्याय आहेत आता. कारण मी माझ्या मराठा समाजासाठी माझं जीवन अर्पण केलेलं आहे. एकतर आरक्षणाचा विजय घेऊन वापस यायचं आहे, नसता मी मेलेलंच वापस घेऊन यावं लागणार आहे. त्याशिवाय आता माघार नाही. 20 जानेवारीला जरांगेंना मुंबईत येण्याची गरज पडणारच नाही असं सरकार म्हणतंय. पण आता बीडच्या सभेतल्या घोषणेनंतर मुंबईचा रोड मॅपही जरांगेंनी जाहीर केलाय. संजय सरोदेसह दत्ता कनवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.